आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महागाई भत्ता हा पुनश्च एकदा वाढणार आहे आणि तो आता कधी वाढणार आहे या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। काय संपूर्ण अपडेट आहे, महागाई भत्ता हा कधी आणि किती टक्क्याने वाढणार आहे या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। सध्या महागाई भत्ता हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांच्या गरजेचा विषय आहे। दरवर्षी 2 वेळा हा महागाई भत्ता वाढत असतो आणि हा वाढलेला महागाई भत्ता जानेवारीपासून जूनपर्यंत आणि जुलैपासून डिसेंबरपर्यंत हा दिला जात असतो। आता जुलै महिन्यामध्ये वेतनवाढ लागू झाल्यामुळे बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झालेली आहे, परंतु जुलैपासूनचा मिळणारा महागाई भत्ता हा किती मिळणार आहे आणि तो कधीपासून मिळणार आहे या संदर्भातले प्रश्न प्राप्त होत होते आणि त्याच अनुषंगाने जी बातमी आता समोर आलेली आहे ज्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। जुलै 2024 पासून लागू होणारा महागाई भत्ता आता त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सचे जून महिन्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे महागाई भत्ता जो आहे तो ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीवर तो डिपेंड करत असतो आणि या आकडेवारीनंतर आता 7व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचं म्हटलं जात आहे। सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50% दराने हा महागाई भत्ता मिळत आहे। ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सची जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये 1.5 अंकाची मोठी वाढ पाहायला मिळाली आहे। त्यामुळे आता महागाई भत्त्यातही यामुळे वाढ निश्चितच होणार आहे। जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सची जी आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीनुसार जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सोबतच केंद्रीय पेन्शनधारकांना महागाई भत्ता जो आहे ती 3% वाढ आता अपेक्षित आहे। जूनमध्ये ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीमध्ये 1.5 अंकाची वाढ झाली आहे। मे महिन्यामध्ये 139.9 अंकावर असलेला ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स तो आता वाढून 141.4 एवढा झालेला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची 100% शक्यता आहे। जानेवारी महिन्यामध्ये ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सची आकडेवारी 138.9 अंकावर होती, त्यामुळे 50% एवढा महागाई भत्ता हा जानेवारीपासून लागू झालेला आहे। त्यामुळे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार विचार केल्या गेल्यास निश्चितच 3% म्हणजे जुलैपासून 53% एवढा महागाई भत्ता मिळणं अपेक्षित आहे। आणि हा वाढलेला महागाई भत्ता कधीपासून मिळेल तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे जानेवारीपासून हा 50% महागाई भत्ता झाला होता, परंतु तो मार्च महिन्यापासून लागू झाला आणि मागील थकबाकी मिळाली। तसंच हा 53% जो होणारा महागाई भत्ता आहे तो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो लागू होण्याची शक्यता आहे आणि जुलै महिन्यापासून त्याचा लाभ त्याची थकबाकी सुद्धा मिळणार आहे। आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही जी काही वाढ आहे ती निश्चितच आचारसंहितेपूर्वी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा हा महागाई भत्ता वाढल्याबरोबर निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा ही वाढ मिळणं अपेक्षित आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।